नमस्कार मित्रांनो मी आपला मनोहर पाटील आपल्या डिजिटल मनोहर मराठी यूट्यूब चॅनल मध्ये मी तुमच्या सर्व मित्रांचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, तुम्हाला एक व्हिडिओ डिस्प्ले दाखवतोय, तो पहा आणि मग त्यानंतर आपण त्यावर बोलूया। त्यांच्या फॉर्मची सरसकट स्क्रुटिनी होणार नाही, महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। काही तक्रारी आलेल्या आहेत आणि त्यांची स्क्रुटिनी होणार असं अदिती तटकरे यांनी म्हटलंय। आपण कुठेही विदाउट कंप्लेंट आम्ही स्क्रुटिनी इनिशिएट करत नाही आहोत। त्याच्यामुळे मी स्पेसिफाय केलेलं आहे की या 5 बाबी इन्कम टॅक्स म्हणजे उत्पन्नामध्ये जर वाढ झालेली असेल, 2.5 लाखाच्या पलीकडे जर कुठल्या लाभार्थ्याचं उत्पन्न गेलं असेल तर ते आता त्या योजनेसाठी लाभार्थी म्हणून पात्र नाहीयेत। जर दुचाकीच्या वर जर कोणाची वाहनं 4 चाकीची असतील ते पात्र नाहीयेत। जर ते इंटरस्टेट जर मॅरेजेस झालेले असतील तर ते आता त्याच्यासाठी पात्र नाहीयेत। सरकारी नोकरी लागली असेल तर ते पात्र नाहीयेत। आणि आधार कार्ड आणि बँकचं हे जर नावामध्ये फरक असेल आणि त्यांनी ती लक्षात आणून दिलेली आहे तर ते पात्र नाहीत। मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही पाहिला असणार तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल 5 अपडेट खूप मोठे पॉइंट्स आलेले आहेत। त्याच्यातला पहिला पॉइंट आहे तुमच्या वाढत्या उत्पन्नाबद्दल। जर तुमचे उत्पन्न वाढले असेल तर तुम्ही या योजनेला अपात्र ठरणार आहेत। दुसरा असा पॉइंट आहे की तुमचे उत्पन्न 2.5 लाखाच्या वर जर जाईल किंवा असेल तर तुम्ही या योजनेला देखील अपात्र ठरणार आहेत। तिसरा पॉइंट आहे आंतरराज्य विवाह जर असेल तर तुम्ही या योजनेला अपात्र ठरतायत। चौथा पॉइंट आहे की तुमच्याकडे जर 4 चाकी वाहन असेल म्हणजे कार असेल तर तुम्ही देखील या योजनेला अपात्र ठरणार आहेत। पाचवा अत्यंत महत्त्वाचा असा पॉइंट आहे तुमचे आधार कार्ड वरचे नाव आणि बँक पासबुक वरचे नाव जर तुमचे सेम नसेल तरी देखील तुम्ही या लाडकी बहीण योजनेला अपात्र ठरणार आहेत। या 5 गोष्टी, या 5 पॉइंट तुम्ही लक्षात ठेवायचे। जे या पॉइंट मध्ये ज्यांचा समावेश होत असेल त्यांनी या आजपासून या योजनेचा लाभ घेता येणार नाही। या 5 पॉइंट मध्ये ज्यांचा समावेश होत असेल त्या सर्व महिलांना या योजनेचा आता लाभ घेता येणार नाही। व जे बाकीचे महिला असतील जे या 5 पॉइंटच्या बाहेर आहेत किंवा या 5 पॉइंट त्यांना मॅच होत नसतील तर या सर्व महिलांना रेग्युलर पैसे येतील। या अशीच अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलवर सबस्क्राइब करा व तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।